चौंडी इथं आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने सामने आले। अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडीमध्ये त्यांची 321 जयंती साजरी केली जाते। यावेळी गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसोबत अहिल्यादेवींच्या स्मारकावर अभिवादनासाठी पोहोचले आणि त्यासोबतच आमदार रोहित पवार सुद्धा तिथे अभिवादनासाठी आले होते। यावेळी अभिवादन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली। तसंच धक्काबुक्की सुद्धा झाली। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती निवळली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एकतर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाचा इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं। दरम्यान या संदर्भात गोपीचंद पडळकरांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगसे यांनी। पाहूयात। तरी अभिवादन सुरू असताना आपले कार्यकर्ते आणि रोहित पवारचे कार्यकर्ते यांच्यात लोटालोटी झाली, काही काळ गोंधळ झाला। अरे बाबा, हे अहिल्यादेवींचं पवित्र ठिकाण आहे। अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी स्वच्छ मनाने यावं लागतं। इथं काहीतरी दंगल घडावी, मारामाऱ्या व्हाव्यात, पोलिसांची कार्यकर्त्याची दंगल व्हावी, त्यांच्या हे हेतू दृष्ट हेतू ठेवून जर कोणी येत असेल तर योग्य नाही ना। अभिवादन करायला कुणालाच हरकत नाही। तुम्ही पहिल्यांदा येऊन अभिवादन केलं, सगळे होते, राज्यपाल महोदय होते, सभापती महोदय होते, सगळी लोक होती, अभिवादन केलं, तुम्ही गेले। परत फायर शोच्या वेळेस परत तुम्ही 50-50 लोक घेऊन घोषणा देत तिथं येणं कितपत योग्य आहे सांगा बरं। ते झालं, ते झाल्याच्या नंतर परत तुम्ही बाहेर जाऊन अर्धा तास रस्त्यावरती थांबताय, तिथं कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणं। आमच्या पोलिसांनी विनंती केली की तुम्ही बाबा चला इथं कशाला वजवादा करणार, त्यांचं पण नाही ऐकणं हे कितपत योग्य आहे। आणि तुम्ही काहीतरी असं स्टंटबाजी कराल आणि आम्ही बघत बसू, आम्ही असं नाही करू शकत। नाही तुम्ही बघाल कोणतरी लय मोठा माणूस आलाय, आम्ही बाजूनं चालाल, बोळातनं लपून चला, असलं होणार नाही। असले उद्योग परत त्यांनी करू नयेत। अहिल्यादेवी सर्वांचं आराध्य दैवत आहे, सर्वांनी यावं, सर्वांनी अभिवादन करावं। पण राजकारण, कारण एवढी आता जयंतीचा कार्यक्रम इतका वाढतोय, त्याच्या पोटात पोटसूळ उठलाय हो। लैलेश बारगजे, जी 24 तास अहिल्यानगर।